स्वागतम आपका, स्वागतम स्वागतम आपका, स्वागतम 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 आपका। चला आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. हॅलो हॅलो कर्पूर गौरव करुणावतार संसार सारो भुजगेन्द्रहार सदा वसन्तो हृदयारविन्दे
सहितो नमामि। आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनुवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा बोलो गोपाले ज्ञान जगी हित ज्ञान कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनुवेद माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती ताई दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबासे अभंग रक्षिले आरती तुकारामा तुकिला तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आमा आरती तुकारामा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय चलो सर्वांनी खाली बसून घ्या श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्योभ्यो नमः श्री गुरुभ्यो नमः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगननिहित पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोधरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानिशवादा पनोदारदक्षम्
समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधिनम् नमो नारायण गिरि ब्रह्मस्वरूपम् नमो ज्ञानेश्वरात् नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चलेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे माऊली ज्ञानोबा याचं 2 मिनिटं आपण करू सर्वांनी भजन म्हणायचं आहे निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया टाळी वाजवा टाळी एक साथ टाळी वाजवा टाळी मुखानी नामस्मरण ज्ञानोबराया माझा ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझा ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझा ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझा ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबराया
महाराज की जय। अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराया कैवल्य चक्रवर्ती साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी ज्ञानियाचा राजा भक्तांचा मुकुटमणी विश्वाची माऊली त्या माऊलीचं जीवन चरित्र आपण गेल्या 3 दिवसापासून श्रवण करत आहात। कारण माझ्या माऊलीचं जीवन चरित्र म्हणजे अलौकिक जीवन चरित्र आहे। कारण त्या माऊली ज्ञानोबरायाचं जीवन चरित्र श्रवण करत असताना त्या संतांना त्यांच्या जीवनामध्ये किती त्रास सहन करावा लागला, संतांना किती त्रास झालाय। माझ्या माऊलीचं जीवन चरित्र म्हणजे आयुष्यभर त्यांचे दुःखमय जीवन चरित्र आहे। कारण गेली 2 दिवसापासून तुम्ही ऐकत आहात ते चरित्र दुःखमय चरित्र आहे। ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू आणि गेली 4 वर्षापासून आपण ह्या जागेवरती मोठमोठे उत्सव साजरे करत आहात। प्रत्येक वर्षी एक ना एक कथा असते। याही वर्षी आपण खूप थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये माऊली ज्ञानोबरायाचं चरित्र श्रवण करत आहात। सावता रोड मित्रमंडळ सर्व तरुण मित्रमंडळ असेल, त्यामध्ये विशेष म्हणजे आमचे मित्र आदरणीय बाळासाहेबजी गोराणे यांच्या माध्यमातून सर्वच आता त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सगळेच मित्रमंडळ सर्वांनाही धन्यवाद देतो। आणि या गणेश जयंतीच्या निमित्ताने, कारण गणपती बाप्पाला कुठेही मान असतो। ग्रंथ जरी सुरुवात करायची असली ना, कोणताही ग्रंथ घ्या, कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करत असताना पहिलं मान आपलं आराध्य दैवत म्हणजे श्री गणेशाय नमः। शुभ कार्य कुठलंही असो, कुठलाही ग्रंथ सुरुवात करायचा असेल तर गणपती बाप्पापासून सुरुवात होत असते। कारण गणपती म्हणजे अग्रगण्य मानणारा दैवत आहे। आणि ज्या गणपतीची आपण उपासना करतायत ना, त्या गणपती बाप्पाचं नाव म्हणजे इच्छापूर्ती गणेश। कारण इच्छापूर्ती म्हणजे मनामध्ये एखादी इच्छा तुम्ही गणपती बाप्पा समोर जाऊन जर प्रगट केली, गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे। तुम्ही एखादी इच्छा प्रगट केल्याबरोबर हे स्थानावरचे जे गणपती बाप्पा आहे ना, तुमची सगळी मनोकामना पूर्ण करतात। कारण बऱ्याच जणांचा इथला अनुभव आहे, त्यांच्या मनामधील ज्या इच्छा असेल ना, ती गणपती देवता आपल्या इच्छा पूर्ण करते। म्हणून आज जवळजवळ 2019 पासून हा सप्ताह सुरुवात आहे आणि पुढचे जवळजवळ 2031 पर्यंत जी प्रसादाचे नारळ गेलेले अगोदरच गणेश जयंती निमित्त 31 पर्यंत सगळ्यांनी ते प्रसादाच्या पंक्ती वाटून घेतलेले आहे। ज्याला नवीन कोणाला घ्यायची असेल त्यांनी 31 पासून पुढे सुरू करायची। त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा। आणि आमचं तरुण मंडळ खरोखर त्यांना धन्यवाद द्यावा लागेल की ते मोठ्या उत्साहामध्ये हे गणेश जयंती साजरी करतायत। आपल्या जीवनामध्ये गणपती बाप्पाची आराधना जर आपण केली, त्या गणपती बाप्पाचं भक्ती जर आयुष्यभर आम्ही केली ना, गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता।
झाली पुरी आज वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष पुरे झाले आज वर्ष होतो या हर्ष गोड अन्नाचा होतो रे वर्ष तुम्ही जाणून घ्या परमर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणे केली तो तू तर सक करता तू तर सक करता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे करणी देवी तो माता आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ आली कशी आज वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गोळ फुटाने खोबराने केळ सारा प्रसादाची केली वेळ गोळ फुटाने खोबराने केळ साऱ्या प्रसादाची केली वेळ करू भक्षण आणि रक्षण तुझा पिता तुझा माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता तुझं संगता तुझं दुखायता अवघ्या दिनाच्या राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता तुझं संगता तुझं दुखायता अवघ्या दिनाच्या राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता म्हणून गणपती बाप्पाची आराधना आमच्या आयुष्यामध्ये आम्ही केली पाहिजे आणि बाकीचं आता आपल्याला आपल्या कथेकडे वळायचं आहे आमची रंजन आबा गोराने यांच्या प्रतिमेस अभिवादन करून माझ्या कथेकडे वळतोय कारण मीच आज तो फोटो ठेवायला लावला कारण कदाचित जर रंजन आबा जर असते तुमचे हा परिसर काहीतरी वेगळा असता कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप कोणाला गोरगरिबाला मदत असेल त्यांच्या काळामध्ये त्यांनी केली कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असो कुठल्याही प्रकारचं काम असो कारण आम्ही त्यांना जवळून ओळखत होतो त्यांचं कार्य महान होतं तुमच्या ह्या परिसराकरता देव माणूस होता असं म्हणावं लागेल म्हणून मीच त्यांना म्हणलं बाळासाहेबांना त्यांची प्रतिमा इथं ठेवा कारण ज्या माणसाचं कार्य त्या जीवनामध्ये चांगलं असेल ना ती प्रतिमा का ठेवायची तर त्यांच्या विचारावरती त्यांच्या आचारावरती आम्ही चाललो पाहिजे म्हणून आज त्यांच्या पाठीमाग त्यांचे छोटे बंधू असणारे आदरणीय बाळासाहेबजी गोरानी हा तो वसा पुढं चालवतायत म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो त्यांनाही धन्यवाद देतो का आपण ते पुढं चालवलं हे कार्य करत असताना एवढं सोपं नाही कारण ही सुरुवात करायची असेल तर खूप मोठा त्रास सहन करावा लागत असतो म्हणून त्यांनी ते सर्व घडून आणलं आणि त्यांचे तरुण मित्रमंडळाची त्यांना भरपूर साथ आहे त्यांच्याकरता धन्यवादच द्यावा लागेल पण सुरुवात कोणीतरी करावं लागते कष्ट घेऊन तेवढे ते हे कार्य पुढे नेत आहेत आणि तुम्हाला या परिसराला कारण कथा ऐकण्याचं योग ते प्रत्येक वर्षी आणून देत आहेत म्हणून त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा आज या कथेकरता वाकडीवरून आलेले आमचे जालूभाऊ लांडे आहेत दत्तभाऊ शेळके आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आमची कलाकार मंडळी सगळेच आता परमेश्वरजी महाराज असतील बाबासाहेब महाराज अनिल महाराज उंदरे आहेत रावसाहेब महाराज वेताळ आहेत आमचे विशालजी महाराज आहेत आज आपल्या समोर जे शूटिंग करताना दिसत आहेत ना ते म्हणजे आमचे मित्र ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय कारण यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचा माझा कीर्तनकार हा चॅनल फिरतोय कारण केवढंही मोठं काम असो किती कष्ट त्यांना हो ते धावपळ करून ते पूर्ण करत असतात आमचे उमेश दादा भुसारे आहेत सिद्धू दादा सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या कथेकडे वळतोय काल आपण बघत होतो देहांत प्रायचित्त आपण बघितलं विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब समाजाने किती त्रास द्यावा त्याच्यानंतर आपण बघितलं मांड्याचा प्रसंग बघितला तरी समाजाने त्रास द्यायला सुरुवात केली विसोबा खेसर सारखा माणूस मुक्ताईला ते खापर विस्कावून घेतलं फोडून टाकलंय पण शेवटी माऊली ज्ञानोबा राहायचं कार्य त्या विसोबा खेसरांना कळलंय त्यांनी मुक्ताईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि मुक्ताईनं त्या विसोबा खेसरांना अनुग्रह केला आणि नंतर विसोबा खेसर पंढरपूरला निघून आले काही दिवसांनी पुढं चारी भावंड
ते आळंदीमध्ये गेले. आळंदीमध्ये धर्मसभेमध्ये गेले आणि त्यांना जाब विचारायला सुरुवात केली का तुमच्या धर्मसभेनं सांगितलं होतं का तुमचे आई वडील देहांत प्रायचित्त घेतील त्यावेळेसच तुम्हाला समाज स्वीकारला जाईल. तो समाज इतका विचित्र होता तरी त्यांना स्वीकारलं नाही त्यांनी. शेवटी आळंदी मध्ये त्यांना सांगण्यात आलं का नाही तुम्हाला पैठण मध्ये जावं लागेल, पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन यावं लागेल, तेव्हा तुम्हाला समाजामध्ये स्वीकारलं जाईल. आणि चारही भावंड आता पैठणकडे निघाले. मजल दर मजल करत जुन्या काळचा प्रवास, पायात चप्पल नाही, अंगावरती धड कपडे नाही, कारण आई वडीलच जर निघून गेले तर कुणी ही सगळी व्यवस्था करायची. म्हणून तो काळ, त्या काळामध्ये चारी भावंड पैठणकडे निघाले. मजल दर मजल करत पैठणमध्ये पोहोचले. आणि पैठणमध्ये गेल्यावरती कोणा ओळख सुद्धा नव्हती त्यांची. जन्म आळंदीमध्ये झाला, पैठणमध्ये कोणाकडे जायचं, कसं जायचं याचाही काही त्यांना अंदाज नव्हता. पण तरी निवृत्तीनाथ महाराजांना माहित होतं, विठ्ठलपंतांनी सांगितलं होतं का पैठणमध्ये विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी देवकुळे तिथं राहत होते. आणि मग निवृत्तीनाथ महाराज चारी भावंड कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी गेले, त्यांच्या वाड्यावरती गेले. कृष्णाजी देवकुळे म्हणजे वयवृद्ध झालेले होते, निराईचे भाऊ होते ते, विठ्ठलपंतांचे मामा. वय त्यांचं भरपूर झालं होतं. गेले वाड्यावरती, त्यांनी बघितलं 4 मुलं आपल्या दरवाज्यामध्ये उभे. कृष्णाजी पंत देवकुळ्यांनी विचारलं, म्हणले बालक त्या मुलांना कुठून आले तुम्ही, तुमचं नाव काय? आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण त्यांना ओळख सांगितली. विठ्ठलपंतांची आम्ही मुलं आहोत, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, वडील पैठणमध्ये आले होते शुद्धीपत्र करता. ह्या धर्मकंटकांनी धर्मसभेमध्ये शुद्धीपत्र नाही दिलं. आणि मग कृष्णाजी देवकुळे त्यांनी 4ही मुलांना घरात घेतलंय. छोटीशी मुक्ताई, त्यांना भोजन घातलं. समाज तरी त्या काळामध्ये खूप त्रास द्यायचा. कृष्णाजी देवकुळ्यांनी यांना घरामध्ये घेतलं ना, तरी समाज म्हणत होता कुठून आलेले मुलं आहेत, यांना कशा करता घरात घेतलंय. आणि मग कृष्णाजी देवकुळे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नागनाथ घाटावरती त्या धर्मसभेमधले जेवढे प्रमुख असतील ना त्यांचा संवाद साधला. त्यांना सांगितलं की विठ्ठलपंतांची 4 मुलं आळंदीवरून या आपल्या पैठणमध्ये आले. त्यांच्या वडिलांना देहांत प्रायचित्त आपण सांगितलं होतं तुमच्या धर्मसभेनं, आणि त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलंय. पण त्या मुलांचा काय दोष आहे? मुलांना शुद्धीपत्र आपण द्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा ते धर्ममार्तंड तयार नव्हते. ते म्हणले ते संन्यासीची मुलं आहे, समाज कसा स्वीकारेल त्यांना, स्वीकारू शकत नाही म्हणले आम्ही. शेवटी मग त्यांनी काय केलं, कृष्णाजी पंत देवकुळे यांनी सकाळी धर्मसभेत सांगितलं 4ही मुलं धर्मसभेमध्ये येणार आहेत. त्या धर्मकंठकांनी त्यांनी काय केलं, त्या नागनाथ घाटावरती सभा बोलवली. सर्व कोणीतरी आळंदीवरून 4 मुलं आले, सगळं गाव जमा झालं त्या मुलांना, त्या लेकरांना बघण्याकरता. छोटीशी मुक्ताई, निवृत्ती दादा, सोपान काका, माऊली ज्ञानोबराया. सकाळी गावातील वयोवृद्ध माणसं असतील, मुलं असतील, सगळं गाव त्या नागनाथ घाटावरती जमा झालं. काय आता हे धर्ममार्तंड त्या मुलांना निर्णय देणार आहे तो बघण्याकरता. त्याच्यामध्ये काही लोक चांगलेही सुद्धा होते ना, कारण काही लोक म्हणत होते छोटी छोटी लोक आहेत त्यांचा काय दोष आहे. वडिलांनी संन्यास दीक्षा धारण केली होती, त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं, पण या लेकरांचा त्याच्यामध्ये काय दोष आहे. सकाळी ती सभा भरली. सभा भरल्यावर काही कर्मठ ब्राह्मण होते, ते विचारायला लागले, म्हणले निवृत्ती दादाला तुझं नाव काय रे? निवृत्तीनाथ महाराज सांगत होते माझं नाव निवृत्ती. माऊलीला विचारलं, माऊली ज्ञानोबा आहे म्हणे माझं नाव ज्ञान आहे, ज्ञानदेव आहे. त्याच्यानंतर सोपान काकाला विचारलं, म्हणलं माझं नाव सोपान आहे. छोटीशी मुक्ताईला विचारलं, म्हणे माझं नाव मुक्ती. अहो त्या मुलांचा काय अपराध होतो. नागनाथ घाटावरती जागा पुरत नव्हती, पण एका कोपऱ्यामध्ये ती 4ही लेकरं उभे, खाली मान घालून उभे, समाजाकडे वर मान करून सुद्धा बघत नव्हते. आळंदीच्या धर्मसभेमध्ये त्यांना एक पत्र दिलं होतं हातामध्ये, हे पत्र न्या आणि पैठणच्या धर्मसभेत दाखवा. खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला तोच वरचं कोर्ट देत असते.
त्यांनी सुद्धा तेच लिहून दिलं होतं का यांना शुद्धीपत्र देऊ नका. पण शेवटी एक कर्मठ ब्राह्मण उठला, म्हणलं का रे माऊली ज्ञानोबा राहायला म्हणायला लागले, तुझं नाव ज्ञान आहे का? म्हटले हो माझं नाव ज्ञान आहे. ज्ञाना नाव कोणाचंही असतं का? ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचं नाव ज्ञाना म्हणावं लागेल. तू कसला म्हटले ज्ञान देव? मुक्ताला म्हटलं तू कसली ग मुक्ता? कारण मुक्ता बोलायला हुशार होती. मुक्ताई छोटीच होती पण लवंगी मिरची होती बरं का बोलण्यात, इतकी खडतर होती. पण निवृत्ती दादांना अगोदरच मुक्ताईला सांगून ठेवलं होतं, म्हणले मुक्ताई काहीच बोलायचं नाही, कारण त्यांच्या प्रत्येक उत्तराला उत्तर माझ्या मुक्ताईनं दिलं असतं. पण निवृत्ती दादा म्हणत होते नाही मुक्ता तू काहीच बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, कारण आपल्याला त्यांच्याकडून प्रेमानं शुद्धीपत्र एकदा मिळवायचंय. शेवटी कर्मठ ब्राह्मण म्हणलात का रे तुझं नाव ज्ञान आहे. समोर एक रेडा चालला होता, तो रेडा जात असताना त्या कर्मठ ब्राह्मणाने बघितलं, म्हणले अरे ह्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे ना. त्या रेड्याला बुद्धी नसती, त्याला काहीच ज्ञान नसतं, मग तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे म्हणले. माऊली ज्ञानोबा राय म्हणते माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काहीच फरक नाही ना, काहीच नाही म्हणले. त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. तितक्यात तो ब्राह्मण म्हणला तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे. म्हटले हो एकच आहे. मग त्याला मारल्यावरती तुझ्या पाठीवर वळ उठतील का म्हटले. माऊली ज्ञानोबा राय म्हटले का नाही उठणार, तो मी एकच आहे म्हटले. त्या रेड्याला जवळ आणलं, त्याच्या पाठीवरती वार केले. इकडं माऊली ज्ञानोबारायच्या पाठीवरती ते वळ उठायला लागले. रेड्याला टोला मारला का माऊली ज्ञानोबारायच्या पाठीवरती वळ उठायची. त्याच्यात एक ब्राह्मण म्हणलं का रे तू वेद बोलतो, तो बोलेल का रेडा वेद? माऊली ज्ञानोबाराय म्हणले का बोलणार नाही, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे, बोलेल ना तो. त्या रेड्याच्या मस्तकावरती माझ्या माऊली ज्ञानोबारायाने हात ठेवला. म्हटले कोणते ऋग्वेद बोलायला लावू सांगा. वेदाचे प्रकार तिन्ही, त्याच्यामधला कोणता वेद बोलायला लावू सांगा ना. ते ब्राह्मण एकामेकाकडे बघायला लागले. माऊली ज्ञानोबारायाने त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तो रेडा ऋग्वेद बोलायला लागला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरिता, साधकाचा माय बाप दर्शने हरिताप, साधकाचा माय बाप दर्शने हरिताप, साधकाचा माय बाप दर्शने हरिताप. रेड्या मोती वेद बोलविला, गर्भबीजांचा हरविला, वेद बोलाविला गर्भबीजांचा हरविला, रेड्या मोती वेद बोलविला गर्भबीजांचा हरविला, रेड्या मुखी वेद बोलाविला गर्भबीजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, 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 साधकाचा माय बाप दर्शने हरिता, साधकाचा माय बाप दर्शने हरिता, साधकाचा माय बाप दर्शने हरिता, दर्शने हरिता, दर्शने हरिता. रेड्या मुख
मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा. माझ्या माऊलीत ज्ञानोबा रायनं रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. ही संतांची ताकद आहे. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही एक रेडेच होतो ना परमेश्वरजी महाराज. कारण आमच्या मस्तकावरती आमच्या सद्गुरूंनी हात ठेवला. तुमच्या समोर बोलतोय. कारण माझ्या जीवनामध्ये स्वामी रामानंद गिरीजी महाराजांनी मस्तकावरती हात ठेवलाय ना, तुमच्या समोर उभा आहे. रामगिरीजी महाराज त्यांनी आमच्या मस्तकावरती हात ठेवला, आम्ही तुमच्या समोर बोलतोय. कारण त्या माझ्या माऊली ज्ञानोबा रायचे किती उपकार आहे आपल्यावरती, किती उपकार आहे. आम्ही जेवढे महाराज लोक असेल ना, त्या काळामध्ये माझ्या माऊलीनं कोणी भिक्षा सुद्धा दिली नाही. त्या काळामध्ये कोणीच दिली नाही. दरवाजामध्ये माऊली ज्ञानोबा रायाला ते लोक हुसकावून द्यायचे, जा म्हणायचे इथं मिळणार नाही. पण आज माझ्या माऊलीचं नाव घेतलं तरी कोणी उपाशी मरत नाही महाराज, कोणीच उपाशी मरत नाही. माझ्या माऊली ज्ञानोबा रायाची ताकद एवढी आहे. महाराज लोक 40-40 लाखाच्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या वापरतात. कशाची ताकद आहे? फक्त माझ्या माऊली ज्ञानोबा रायाची ताकद. त्या काळामध्ये लोकांनी भिक्षा सुद्धा त्यांना दिली नाही हो. आज माझ्या माऊलीचं नाव जरी घेतलं ना, काहीच आयुष्यामध्ये कमी पडत नाही. ती ताकद त्या संतांची आहे. आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्याबरोबर ते ब्राह्मण बघायला लागले. काहीला ऋग्वेद सुद्धा पाठ नव्हते. एकमेकाकडे चेहऱ्याकडे बघायला लागले. म्हटले अरे बाप, काही माऊली ज्ञानोबा रायाच्या चरणावरती लोटंगण घ्यायला लागले. पण काही त्याच्यामध्ये विघ्न संतोषी असतात. ते म्हणजे कशाचे काय, यांना काहीतरी जादू येत असेल. यांचे वडील संन्यासी होते, ती कुठेतरी जादू शिकले असतील. पण बरेचसे लोक, बरेचसे ब्राह्मण वर्ग माऊली ज्ञानोबा रायाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आणि त्या धर्मसभेमध्ये आमच्या निवृत्तीदादा माऊली ज्ञानोबा राया, सोपन काका, मुक्ताई यांना शुद्धीपत्र देण्यात आलं. चारी भावंडांना खूप आनंद झालाय. कृष्णाजी देवकुळे यांनी घरी नेलं त्यांना. कृष्णाजी देवकुळे यांना सुद्धा आनंद झाला. ह्या नातवांना माझे शुद्धीपत्र मिळालंय. पण दुसरा दिवस होता पित्तरपाठाचा, पितरांचा महिना होता. कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी पित्र होते. आणि दुसऱ्या दिवशी असताना कृष्णाजी देवकुळे माऊली ज्ञानोबा राया निवृत्तीदादा यांना म्हणले, तुम्ही थांबा, भोजन करूनच मग पुढं मार्ग निघा. पण कृष्णाजी देवकुळे यांना त्यांना आश्रय दिला म्हणून काही समाजकंटक इतकं विचित्र होते का नाही म्हणले. कृष्णाजी देवकुळे यांनी सगळं गावामध्ये प्रत्येकाला निमंत्रण दिले भोजना करता या म्हणून. पण चारी भावंडांना, संन्याशाच्या मुलांना घरामध्ये प्रवेश दिला म्हणून काही धर्मकंटक जे होते ना, ते म्हणले नाही, कृष्णाजी देवकुळे यांच्या घरी आपणच भोजना करता जायचं नाही म्हणले. असतात समाजामध्ये काही विचित्र लोक. शुद्धीपत्र दिलं तरी समाज त्यांना त्रास देतच होता. शेवटी सकाळचा स्वयंपाक झाला. ती आहुती देण्यात आली त्या पितरांना. आणि कृष्णाजी देवकुळे वाट बघत होते. आता भोजना करता गावातील लोक येतील, आता येतील. पण कोणीही जेवायला त्यांच्याकडे आलं नाही. त्यांना चिंता वाटायला लागली. आपण एवढा स्वयंपाक केला, आपल्या पितरांच्या नावाने, वडिलाच्या नावाने हे अन्नदान करायचंय, पण आज तर आपल्या घरी कोणी भोजना करता यायलाच तयार नाही. माझ्या माऊली ज्ञानोबा रायाला चिंता पडली. माऊली ज्ञानोबा राय म्हणले, आजोबा तुम्ही काळजी करू नका, ते नाही आले ना त्यांचे पितर आपण स्वर्गातून बोलू म्हणले, पण तुम्ही चिंता करू नका. माऊली ज्ञानोबा राय महाविष्णूचा अवतार होता माझ्या माऊली ज्ञानोबा रायाचा. नानियाचा राजा गुरु महाराज, वाह, नानियाचा राजा गुरु महाराज, नानियाचा राजा गुरु महाराज, नानियाचा राजा गुरु महाराज, नानियाचा राजा गुरु महाराज,
दुनियाचा राजा गुरु महाराज. आणि माऊली ज्ञानोबारायानं सांगितलं कृष्णाजी देवकुळ्यांना, सर्व ताट वरवा, ताट मांडण्यात आले सर्व, त्याच्यावरती भोजन वाढण्यात आलं. आणि कृष्णाजी देवकुळे यांना सांगितलं, म्हणलं तुम्ही सर्व पितरांना आवाहन करा. आणि माऊली ज्ञानोबारायांनी मंत्र उच्चारला, अगंचांतु महाभागा विश्वदेव महाबला ये हात्र विविध श्रद्धेय सावधान भवंतु. आणि असं म्हटल्याबरोबर मंत्र पुरा झाल्या बरोबर सर्व पितर त्या ताटावरती येऊन बसले. सगळे त्या भोजनाकरता पितर येऊन बसले. आणि भोजन बसल्याबरोबर मोठी आरोळी देण्यात आली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हे शब्द गावातील काही लोकांनी ऐकलं. म्हणले अरे गावातील कोणीच भोजना करता गेलं नाही, पण हे आले कुठून? बरेचसे ब्राह्मण आहे ना, पाठीमागून खिडकीतून काही बघत होते, काही दरवाज्यामधून बघत होते. कोण जेवायला आलंय यांच्याकडे, भोजन करण्याकरता कोण आलंय? जे बघत होते ना तेच म्हणत होते, अरे माझे आजोबा दिसतात, वरून आले होते. त्यांचे पितर माऊली ज्ञानोबारायांनी बोलवले. कोणी म्हणत होतं माझे पंजोबा दिसतायत, कोणी म्हणतंय माझे वडील दिसतायत. सगळ्यांचे पितर, कोणाचे आजोबा, सगळे भोजन करण्याकरता माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी बोलवले. मग त्यांच्या लक्षात आला काही साधे विभूती नाही, माऊली ज्ञानोबाराय म्हणजे साधे नाही. आणि मग सगळे ब्राह्मण, संपूर्ण गाव जेवढे बोलू तेवढे जमा झाले. आणि माऊली ज्ञानोबारायाच्या चरणावरती मस्तक ठेवून म्हटलं, नाही आम्हाला आता पवित्र करा, आम्हाला पवित्र करा. ही ताकद त्या संतांची असती. मग पुढं माऊली ज्ञानोबारायाचार्य भावंड तिथून नेवाशाकडे निघाले. आणि नेवाशाकडे निघाले, नेवाशा जवळ आले. पण नेवाशा गावात आल्याबरोबर समोर एक प्रेत यात्रा येत होती. प्रेत यात्रा येत होती, पण त्या प्रेत यात्रेच्या समोर एक महिला स्त्री त्या प्रेत यात्रेच्या समोर चालली होती. पण त्याने चारी या संन्यासी महात्म्यांना बघितलं. माऊली ज्ञानोबाराया, निवृत्ती दादा, सोपान काका, माझ्या मुक्ताईला बघितलं. कोणीतरी संन्यासी महात्मे दिसतात म्हणून त्या महिलेने काय केलं, माऊली ज्ञानोबारायाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आणि मस्तक ठेवल्याबरोबर माऊली ज्ञानोबाराय म्हणले, सौभाग्यवती भव. तेवढ्यात त्या महिलांना विचारलं, म्हणले महाराज ही जी प्रेत यात्रा येते का, ही माझे पती आहेत, मी सती निघाले म्हणून तुमच्या चरणावरती मस्तक ठेवलं. आणि मग माऊली ज्ञानोबाराय म्हणले, माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. आणि मग नाव काय म्हणले, तिनं सांगितलं. त्यांचं नाव अगोदर थावरे बाबा म्हणायचे त्यांना, पण माऊली ज्ञानोबाराय तिनं सांगितलं सच्चिदानंद, सच्चित आनंद. माऊली ज्ञानोबाराय म्हणले कधी मरत नसते. ती प्रेत यात्रा चालली होती, माऊली ज्ञानोबारायने ते खाली ठेवायला लावलं. आणि त्या सच्चिदानंद बाबांच्या मस्तकावरती हात ठेवला माझ्या माऊलीना. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती. हरि बोल. सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. कारण ह्या चारही भावंडाबरोबर तो रेडा सुद्धा बरोबर होता बरं का. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ना माऊली ज्ञानोबारायांनी, त्या रेड्याला सोडलं नाही. तो रेडा सुद्धा आपल्या बरोबर माऊली ज्ञानोबारायांनी घेतलाय. आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. आणि माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी, सच्चिदानंद बाबा उठून बसल्याबरोबर माऊली ज्ञानोबारायांनी आजही नेवाशामध्ये जो पैस खांब आहे का, त्या पैस खांबाला टेकून 1212 उत्तर येते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आगरे लेखक झालाय. माझ्या सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलंय. माझ्या माऊली ज्ञानोबारायाला ज्ञानेश्वरी सांगितली. आणि त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलंय. ज्ञानेश्वरीला दुसरं नाव देण्यात आलं, भावार्थ दीपिका म्हणून. ज्ञानेश्वरीचं हे दुसरं नाव आहे, भावार्थ दीपिका नाव देण्यात आलं. आणि त्याच ठिकाणी माझ्या मुक्ताईनं काही अभंग लिहिले, सोपान काकांनी काही अभंग लिहिले.
निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी अभंग लिहिले. ज्ञानेश्वरी लिहायला जवळजवळ 2.5 वर्ष लागले त्या ठिकाणी. म्हणजे चारी भावंड 2.5 वर्ष नेवाशामध्ये होते. किती? 2.5 वर्ष नेवाशामध्ये होते. ज्ञानेश्वरीचे लिखाण करण्याकरता 2.5 वर्ष लागले. थोड्या दिवसाचा काळ नाही. मग त्या ठिकाणी 2.5 वर्षानंतर पुन्हा ते आळंदीकडे निघाले. पण तो रेडा बरोबर होता. मोहिनीराज महाराजांचं दर्शन घेतलंय. कारण मोहिनीराज का म्हणतात ते देवस्थान मोहिनीराज काय? कारण तुम्ही मंदिर बघितलं असेल मोहिनीराजाचं. कारण ज्या वेळेस समुद्र मंथनाच्या वेळेस जे अमृत निघालं समुद्र मंथन करताना, पण ते दैत्य अमृत घेऊन पळाले. दैत्य अमृत घेऊन पळाले. थेट या नेवाशा ठिकाणी या ठिकाणी आले. आल्यावरती कारण देवादिकांना कळलं होतं का दैत्य अमृत घेऊन पळाले, नेवाशामध्ये थांबलेले. आणि भगवान विष्णूला देवादिकांनी विनंती केली की म्हणले दैत्य अमृत घेऊन पळाले, देवा त्यांच्याकडून त्या अमृताचं अमृत घ्या. आणि मग भगवंतांनी काय केलं? विष्णू भगवंतांनी मोहिनी राजाचं रूप धारण केलंय. मोहिनीचं म्हणजे स्त्रीचं रूप धारण केलंय. इतकं सुंदर रूप धारण केलं. आणि त्यांच्या समोर मोहिनी रूपामध्ये भगवान परमात्मा विष्णू भगवान परमात्मा गेले आणि त्या दैत्याकडून ते अमृत घेतलंय भगवंताने. कारण त्यावेळेस भगवंताने इतकं सुंदर नृत्य त्या ठिकाणी केलंय. आणि दैत्य सुद्धा भगवंताचं नृत्य बघून कुठल्याही प्रकारचे भानावर राहिले नव्हते. भगवंताचं रूप बघून ते दैत्य सुद्धा बेभान होऊन गेले होते. तेवढ्यात भगवंतानी तो अमृताचा घट त्यांच्याकडून घेतला आणि देवादिकांच्या ताब्यात दिला. मोहिनीच्या संगे भस्मासुर लेला, मोहिनीच्या संगे संगे भस्मासुर लेला, घाला तो घातला वासले, घाला तो घातला वासना, भस्मासुर मेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, मेला, मेला. म्हणून त्या स्थानाला मोहिनीराज म्हटलेलं आहे. मोहिनीराजाचं मंदिर आपण तेच त्या ठिकाणी मोहिनीराज म्हणून स्थापित केलं. आणि जे मुक्ताईचे अभंग स्वतः माऊली ज्ञानोबरायाने त्या काळामध्ये लिहिली होती. नंतर पुन्हा चारी भावंड या ब्राह्मणी या ठिकाणी एक मुक्ताई मंदिर आहे बघा, त्या ठिकाणी आले. तिथून पुन्हा आळंदीला चारी भावंड निघाले. पण आळंदीला जात असताना तो रेडा बरोबर होता ना, त्या रेड्याची समाधी आळा फाट्या या ठिकाणी देण्यात आली. पण त्याच्या अगोदर आळा फाट्याला जाण्याच्या अगोदर ब्राह्मणीवरून आपलं पुंतंबा सर्वांनाच माहिती, चारी भावंड त्या पुंतंबा या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आल्यावरती योगीराज चांगदेव महाराजांची त्या गोदावरीच्या काठावरती तपश्चर्या चालू असायची. योगीराज चांगदेव महाराज म्हणजे जुने महात्मे, 1400 वर्ष जगलेले महात्मे. कारण योगीराज चांगदेव महाराज त्या काळामध्ये समाधीला बसायचे, 6 महिन्यातून समाधीवरून उठायचे. 6 महिने समाधीला बसायचे आणि 6 महिन्यातून उठले का त्या ठिकाणी पद्धत अशी होती, ज्या ठिकाणी समाधीला बसायचे ना, 6 महिन्यामध्ये जेवढे लोक यांचं निधन झालेलं असेल ना, सगळ्यांचे प्रेत त्या ठिकाणी आणून टाकलेले असायचे. त्या जुन्या काळामध्ये लिंबाच्या पाल्यामध्ये ते प्रेतांचं राखण करायला लोक बसायचे त्या काळामध्ये. 6 महिने म्हणजे ते फार काहीचे हाड शिल्लक असायचे. पण योगीराज चांगदेव महाराज समाधीतून उठले का सगळे प्रेत जिवंत करायचे, सगळ्यांना जिवंत करायचे, असा त्यांचा नित्यनेम होता. योगीराज महाराज म्हणजे साधे नव्हते. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले हो. काळाला जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. ती भूमी साधी नाही पुंतंबा. आजही आपण जे मुक्ताई ज्ञानपीठ ज्या ठिकाणी बघतायत समोर योगीराज चांगदेव महाराजांच्या समोर, तीच जागा होती ती प्रेत टाकण्याची जागा. मुक्ताई मंदिर का बांधण्यात आला का तिथं मुक्ताईचे चरण स्पर्श झाले होते, म्हणून त्या ठिकाणी आमचे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज त्यांनी मुक्ताई ज्ञानपीठ म्हणजे मुक्ताईचं मंदिर त्या ठिकाणी उभारलंय. आणि त्या ठिकाणी ते प्रेत असायचे. पण इकून चारी भावंड पुंतंब्यामध्ये गेले. ती छोटीशी मुक्ताईनं बघितलं हा काय प्रकार आहे, कोण महात्मा आहे, सगळी चौकशी केली. छोट्याशा मुक्ताईनं काय केलं,
एक कुत्र तिथं मेलेलं होतं, कोणीतरी कुत्र सुद्धा आणून टाकलं होतं. कारण माणसं जिवंत होत म्हणलं लोक काही बी करतील ना, माणसंच काही प्राणी सुद्धा आणून टाकायचे. आणि मुक्ताईने एक कुत्र मेलेलं होतं, त्याला जिवंत केलं आणि त्या कुत्र्याच्या एक हाड शिल्लक, ते हाड घेतलं आणि त्या प्रत्येक प्रेताला माझ्या मुक्ताईनं लावलं. सगळे प्रेत उठून बसले आणि पुन्हा चारी भावंड तिथून आळा फाट्याकडे निघाले. तिथून आळंदीमध्ये त्यांनी प्रवेश केला. पण इकडं योगीराज चांगदेव महाराजांना समाधीतून उठल्याबरोबर योगीराज चांगदेव महाराजांनी बघितलं, अरे इथं एकही प्रेत पडलेलं नाही. म्हणले त्यांनी विचार केला काय भानगडी, प्रेत यावेळेस कुणीच कोणाचं निधन झालंच नाही का, कुणी गेलंच नाही का. आणि मग शिष्यांना विचारलं, म्हणले काय भानगडी, इथं का कुणी प्रेत नाही पडलेली. आणि मग त्या शिष्यांनी सांगितलं की कोणीतरी 4 भावंड आली होती. एक छोटीशी मुलगी होती, मुक्ताई नाव होतं तिचं. निवृत्तीदादा, सोपान काका, माऊली ज्ञानेश्वर महाराज बाकींचे नावं होती. आणि त्या छोट्याशा मुक्ताईना ही सगळी प्रेत जिवंत केली. आणि मग योगीराज चांगदेव महाराजांना ती बातमी कळाली. पैठणवरून काही ब्राह्मण मंडळी कुंतांबा या ठिकाणी आले. त्यांनी तो सगळा प्रकार झालेला सांगितला, रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. योगीराज चांगदेव महाराजांना सगळं सांगितलं. आणि योगीराज चांगदेव महाराजांनी विचार केला का आपण सुद्धा यांच्या दर्शनाला जायचंय. पण योगीराज चांगदेव महाराज म्हणजे त्या काळामध्ये 14,000 शिष्य त्यांच्याकडे होते. त्यांची सवारी असायची तर वाघावरती बसून, सापाचा चाबूक त्यांच्या हातामध्ये असायचा. कारण वैराग्यवान योगीराज चांगदेव महाराज होते. आणि त्यांनी मग काय केलं, यांना भेटण्याकरता जायचं. पण असं अचानक कसं जायचं. योगीराज चांगदेव महाराजांनी विचार केला आपल्याला भेटण्याकरता जायचं. पण योगीराज चांगदेव महाराजांनी अगोदर एक पत्र पाठवलं. पत्र लिहायला हातात घेतलं योगीराज चांगदेव महाराजांनी. पण विचार केला मुक्ताईचा अधिकार तर खूप मोठा आहे, वयाना तर छोटी, मग साष्टांग दंडवत लिहायचा का आशीर्वाद लिहायचा हीच पंचायत योगीराज चांगदेव महाराजांनी. काय लिहावं तेच कळणार. साष्टांग प्रणिपात लिहावा तर अधिकाराने खूप मोठी प्रेत जिवंत केले. आणि माझा तुम्हाला आशीर्वाद आहे असं लिहावा तर कसं, त्यांना काय लिहावं तेच कळणार. शेवटी योगीराज चांगदेव महाराजांनी काय केलं, एका शिष्याजवळ ते कोरच पत्र दिलं मुक्ताईला. जा म्हणले आळंदीमध्ये जाऊन एवढं पत्र पोहोच करा त्या भावंडांकडं, मुक्ताईकडं. आणि मग शिष्य ते पत्र घेऊन आळंदीमध्ये गेलाय. मुक्ताईच्या हातामध्ये ते पत्र पडलं आणि मुक्ताईनं बघितलं, म्हणलं याच्यावरती काहीच लिहिलं नाही, काय भानगडे. मग मुक्ताईच्या लक्षात आलं. म्हणे विचारलं मुक्ताईनं कोणी दिलं, योगीराज चांगदेव महाराजांनी. मुक्ताईचा अधिकार खूप मोठा होता, आदिशक्तीचा अवतारी. अधिकार एवढा मोठा होता. मुक्ताई म्हणे हा सांग्या कोराच राहिला. म्हणे 1400 वर्ष आयुष्य जर त्या मुक्ताईचे शब्द आहे, मी ते बोलू शकत नाही, पण ते माझ्या मुक्ताईचे शब्द हे तुमच्या समोर मी मांडतोय. आणि असं म्हटल्याबरोबर त्या छोट्याशा मुक्ताईने ते पत्र माऊली ज्ञानोबारायाच्या हातामध्ये दिलंय. आणि माऊली ज्ञानोबारायाला सांगितलं, ज्ञानोबा काहीतरी कृपा योगीराज चांगदेव महाराजांवरती करा या पत्राद्वारे. आणि पुन्हा योगीराज चांगदेव महाराजांना कृपा करा म्हटल्याबरोबर माऊली ज्ञानोबारायानं त्या पत्रावरती आपण जी चांगदेव 65 म्हणतो का, ती चांगदेव 65 त्या कागदावरती माझ्या माऊली ज्ञानोबारायानं लिहून दिली. कारण 65च का म्हणायचं, कारण 64 कला अवगत असणारे योगीराज चांगदेव महाराज होते. आणि ही 65वी कला म्हणजे ही माझ्या माऊलीना चांगदेव 65 म्हणून त्याचा उल्लेख केला. आणि ते पत्रावरती चांगदेव 65 माऊली ज्ञानोबारायानं लिहिलेली. आपण आजही चांगदेव 65 वाचतोय ना, ती माझ्या माऊलीचं लिखाण आहे ते. आणि ती पत्र पुन्हा शिष्याच्या द्वारे कुंतांब्यामध्ये पुन्हा पाठवलं माऊली ज्ञानोबारायांनी. आणि ते योगीराज चांगदेव महाराजांनी पत्र वाचलं. आणि योगीराज चांगदेव महाराजांना त्यांचा स्वतःचा अधिकार कळाला. आणि माऊली ज्ञानोबारायाचा मुक्ताईचा सुद्धा अधिकार त्यांना कळाला. आणि योगीराज चांगदेव महाराज त्यांच्या भेटीला निघाले. तरी सुद्धा मनामध्ये अहंकार होता. वाघावरती बसलेला आहे, सापाचा चाबूक हातामध्ये योगीराज चांगदेव महाराजांचा. 14,000 शिष्य पाठीमाग आहे. जटा एवढ्या मोठे होते का, 10-5 शिष्यमंडळ ते जटा धरण्याकरता होते. आळंदीमध्ये सकाळी सकाळी योगीराज चांगदेव महाराज गेले. आणि 4 भावंड एका भिंतीवरती, थंडीचे दिवस होते,
चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. आणि सकाळी सकाळी भिंतीवरती चारी भावंड बसलेले. योगीराज महाराज चांगदेव महाराजांचं ते शिष्यमंडळ 14,000 वाघावरती बसलेले. माझ्या मुक्ताईनं बघितलं. मुक्ताई म्हणली, माऊली ज्ञानोबराया, चांगदेवाचा अजून काही अहंकार गेला नाही म्हटले. वाघावरती बसून आले. शेवटी छोटीशी मुक्ताई माऊली ज्ञानोबरायला म्हणले, ते वाघावरती आले, मग तुम्ही काहीतरी करा. आपण त्यांच्याकडे जात असताना आपण कशावरती जायचं. माझ्या माऊली ज्ञानोबरायने त्या भिंतीलाच आत दिली. भिंतच चालायला लागली. आणि ती भिंत चालत येताना योगीराज चांगदेव महाराजांनी पाहिलं आणि बघितल्याबरोबर त्या वाघावरून खाली उतरले आणि चारी भावंडांना शरण आले. संपूर्ण अहंकार योगीराज चांगदेव महाराजांचा त्या ठिकाणी गळून पडलाय. म्हणजे हा संतांचा अधिकार असतोय. ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळाली. कारण संतांना चमत्कार दाखवण्याची गरज नसती बरं का, पण समाजाकरता कधी कधी दाखवावी लागतात. कारण संत महात्मे चमत्कार काही करू शकतात, पण दाखवा लागतो, पर्याय नसतो. समाजाला चमत्कार दाखवल्याशिवाय तो साक्षात्कार होत नाही. समाजाची गंमत अशी, चमत्कार दाखवा लागत असतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तुम्ही तुमच्या आमच्या डोळ्याने आम्ही कित्येक वेळेस बघितली. पण महाराजांची ताकद एवढी मोठी होती ना. त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये जर पाऊस पडत नसला ना, लोक त्यावेळेस विचार करायचे की पाऊस पडत नाही, काय करायचं. महाराजांच्या दर्शनाकरता जायचे लोक. आणि महाराजांच्या दर्शनाला गेल्याबरोबर लोक महाराजांना विचारायचे, महाराज पाऊस कधी पडन हो, कधी. महाराज म्हणजे पडन ना, त्याला गरज आहे, तो का आपल्याला उपवाशी ठेवीन का. महाराज म्हणल्याबरोबर काही दिवसांना पाऊस पडायची. ताकद त्यांच्याकडे होती. कसला आवाज येतो. भजन घ्या. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. 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 गुरुदेव आपकी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव आपकी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव आपकी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. या ठिकाणी आपल्या कथेला सदिच्छी भेट देण्यासाठी गुरुवर्य गणेश बाबा शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण बाबा वेळात वेळ काढून या कथेला भेट देण्याकरता आले. माऊली ज्ञानोबारायाचं अलौकिक चरित्र, जीवन चरित्र आपण श्रवण करत आहात. म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबारायाचा आपला विषय चालू होता. संत चमत्कार करत नसतात, पण समाजासाठी कधी कधी चमत्कार करावाही लागतो.
कारण संतांकडे ती ताकद असतं. आपलं भाग्य म्हणावं लागेल, माऊली ज्ञानोबारायासारखे सद्गुरू आम्हाला मिळाले, जगद्गुरू तुकोबारायासारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. आपलं किती मोठं भाग्य म्हणावं लागेल. आमच्या महाराष्ट्रामध्ये मी त्या दिवशी बोलून गेलं का, संत जर जन्माला आले नसते ना, आमचा महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही ताकद त्या संत महात्म्याची. कारण हे असो तिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महिषेची. कारण आम्ही साधारण जीव होतो, पण सद्गुरूंची कृपादृष्टी आमच्यावरती पडली, सद्गुरूंचा कृपेचा हात आमच्या मस्तकावरती पडला. आम्ही साधारण जीव होतो, पण सद्गुरूंच्या कृपादृष्टीची ताकद एवढी मोठी का आम्ही त्या शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण होती. कोणामुळं? ही संतांच्या कृपादृष्टीमुळे. संत समाजामध्ये साधे राहिले, साधं राहणीमान होतंय, वेड्यासारखे समाजामध्ये राहिले. पण तुम्हा आम्हाला जे विचार संतांनी दिले ना, ते विचार म्हणजे अलौकिक विचार होते. म्हणून योगीराज चांगदेव महाराजांचं त्या ठिकाणी अहंकार होता, तो गळून पडला. भिंत चालवली महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण चारी भावंडांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळलंय. करेड्याच्या मुखातून वेद बोलविला, भिंत चालवली. माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःचा पंचाग्नी प्रज्वलित करून पाठीवरती मांडे भाजवले. सगळीकडे ती बातमी कळाली. इकडे पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याला सगळं कळत होतंय, पण नामदेव महाराजांच्या कानावरती ती इकडे पंढरपुरामध्ये बातमी कळाली. कारण आता ह्या कथेमध्ये जवळजवळ सावता महाराजांचं चरित्र येतंय बरं का. नामदेव महाराजांचं सुद्धा चरित्र या कथेमध्ये आलेलं आहे. गोरोबा काकांचं चरित्र कथेमध्ये आहे. अशा बऱ्याचशा संतांचं चरित्र या कथेमध्ये उल्लेख आलेला आहे. नामदेव महाराज म्हणजे दामो शेट्टी यांच्या पोटी नामदेव महाराजांनी जन्म घेतला. पण वारकरी परंपरा, आई वडिलांचा परमार्थ इतका आगळा वेगळा होता का त्या पांडुरंग परमात्म्याजवळ दामो शेट्टी असायचे. पण नामदेव महाराज छोटे होते, पण लहानपणापासूनच ते बाळकडू त्या भगवंताचं परमार्थाचं होतं. का नामदेव महाराज छोटे असताना एक दिवस काय झालं, नामदेव महाराजांचे वडील दामो शेट्टी कुठंतरी गावाला गेले. आणि गावाला गेल्याबरोबर नामदेव महाराजांच्या आई म्हणल्या, गोनाई नामा, अरे तुझे बाबा गावाला गेले, मग भगवंताला नैवेद्य तू घेऊन जा ना म्हटले. नामदेव महाराजांजवळ तो नैवेद्य दिला आईना, गोनाईना. नामदेव महाराजांनी तो नैवेद्य घेतला आणि पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले. नैवेद्य एका हातामध्ये तो पाण्याचा तांब्या आहे. नामदेव महाराजांना भगवंताचं इतकं वेड होतं ना, लहान मुलाच्या मनामध्ये काही नसतं. आणि नामदेव महाराजांनी भगवंतासमोर तो नैवेद्य ठेवला आणि ठेवल्याबरोबर भगवंताला म्हणले, देवा मला खेळायला जायचं, गीत कोण म्हणले, आडो मला निघायचंय. देवा भोजन करून घ्या, मला जायचं म्हणले खेळायला. पण नामदेव महाराजांना माहितच नाही, आपले बाबा दररोज नैवेद्य घेऊन यायचे. भगवंत नैवेद्य खात होते का नाही हेही नामदेव महाराजांना माहित नव्हतं. पण स्वभाव इतका भोळा, भगवंताचं वेळ इतकं होतं ना. भगवंताला म्हणले, देवा लवकर ओरख, मला निघायचंय, तुझं वेळ घालू नको माझा, मुलं माझी वाट बघतायत देवा. भगवंताच्या मनात आलं, म्हणलं आता बरी पंचायत की. भगवंतानं कधी नैवेद्य खाल्लाच नाही. पण नामदेव महाराजांची भक्ती एवढी दृढ होती, भगवंताकडे बघितलं, देवाला म्हणतो, देवा लवकर उरक, मला निघायचं, देवा आवर. भगवंत नामदेव महाराजांसंग बोलायलाच तयार नाही. ते मूर्तीकडे नामदेव महाराज बघायचे. शेवटी नामदेव महाराज देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही खाल्ला ना देवा, मी तुझ्या चरणावरती माझा मस्तक त्याच्यावरती माझं फोडून घेईन, माझा प्राण तुझ्या चरणावरती देईन. आणि भगवंताला सांगितलं, देवा 3 म्हणूपर्यंत जर नैवेद्य नाही खाल्ला ना, माझं मस्तक तुझ्या चरणावरती आपटेल. आणि शेवटी नामदेव महाराज म्हणले, 1, 2 आणि 3 म्हटल्याबरोबर पळस सुटले भगवंताकडं. तेवढ्यात भगवंतानी चतुर्भुज रूप धारण केलं आणि खाली उतरले. नामा थांब म्हणले, मी नैवेद्य खातो. भगवंतानी तो नैवेद्य घेतला, स्वतःच्या हाताने खाल्ला. नामदेव महाराजांनी तांब्या हातामध्ये होता पाण्याचा. देवाला म्हणलं, देवा पाणी पिऊन घे, मला जायचंय लवकर. दूध पियो रे मोरे गोविंदला, 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 गोविंदला मोरे गोपाल, गोविंदला मोरे गोपाल, दूध पियो रे मोरे गोविंदला.
दूध पियो रे मोरे गोविंदला गोविंदला रे. आणि नामदेव महाराज भगवंतानी नैवेद्य खाल्ला. नामदेव महाराजांनी एका हातामध्ये तांब्या एका हातामध्ये ताट घेतलंय आणि चालले वाजवत. कारण लहानपण आठवा आपलं जरा. आम्हाला जर आईनं लहानपणी नैवेद्य दिला ना, आम्ही मंदिरामध्ये जाताना 4-5 नैवेद्य जास्त घेऊन जायचं. उरलेले नैवेद्य मंदिराच्या पाठीमागे जाऊन खाऊन घ्यायचं. नामदेव महाराजांनी ताट तांब्या हातात घेतला, एकमेकाला वाजवत घरी आले. आईनं बघितलं, म्हणले नामा अरे नैवेद्य काय झाला याच्या मधला. देवाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य घरी घेऊन येत होते दामू शेट्टी. आईच्या डोक्यात विचार आला, माझं लेकरू बिघडलं. म्हणले आता काय खरं नाही. कारण आम्ही आयुष्यभर परमार्थ करतोय. आमचा परमार्थ भगवंताची भक्ती अखंड चालू आहे, पण मुलगा तसा निवडला नाही. आईच्या डोक्यात विचार यायला लागला. आईनं ओळखलं पाहिजे बरं का आपल्या मुलाला. आईंचं काम असतं ते आपला मुलगा कसा वागतोय, त्याच्यावर संस्कार कसे, तो काय करतो. आईचं संपूर्ण आपल्या मुलावरती लक्ष पाहिजे. तीच खरी आई म्हणेल. तसं म्हणायचं लक्ष होतं नामदेव महाराजांवरती. भगवंताला नैवेद्य खाल्ला म्हणतोय. आईना नेहमी आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे, चांगले विचार दिले पाहिजे. वडील कामाच्या धांदलीमध्ये बाहेर असतात, पण आईचं कर्तव्य ना मुलावरती लक्ष ठेवणं. हल्ली काय झालंय महाराज, एकच मुलगा आहे, ते एवढं लाडकं आहे ना, त्याच्यामुळं आमची पुढची पिढी बिघडत चालली. याचा आम्ही कधी विचार करत नाही. आमच्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. मी म्हणलोय त्या दिवशी का शाळेचा आम्ही अभ्यास काळजीपूर्वक करून घेतो मुलाकडून, पण सकाळी सुद्धा त्याला म्हटलं पाहिजे ना, हरिपाठ म्हण, हनुमान चालीसा 5 मिनिटं म्हण. किती वेळ लागतोय हे आमच्या मुलाकडून आम्ही करून घेतलं पाहिजे. मुलगा कॉलेजला गेल्यावरती काय करतो याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. मुलीकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. जीवन जगत असताना, परिवार चालवत असताना आपल्या मुलांकडे आईचं कर्तव्य आहे बघणं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम माझ्या जिजाई साहेबांनी केलंय. कारण जे महान पुरुष जे होऊन गेले ना, यांच्या पाठीमागा आईचाच हात आहे, दुसरं कोणी नाही. आईच्या संस्कारावरती जो घडतोय, जो मोठा होतोय ना, तो काहीतरी आगळा वेगळा जन्माला येत असतो. मी नेहमी म्हणत असतो, आमच्या जीवनामध्ये वडिलांकडून संघर्ष शिकावा आणि आईकडून संस्कार शिकवा. बाकी सगळं जग शिकवतो, दुसरं काही शिकण्याची गरज नाही. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, झेंडा दिसल्यावर. जात पातीला धर्म मानिला, जगला माणूस कीवर. जगला माणुसकीवर, हो जगला माणुसकीवर. पुन्हा जन्मयाशी चंचू भक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्मयाशी चंचू भक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गाडी सुटली पण लेट सुटली, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम त्या मातोश्रीने केलंय. कारण ज्याच्या जीवनामध्ये ज्यांना वडिलांच्या झिजलेल्या टाचा, आईचा फाटक्या साडीतला संसार ज्यांनी बघितला ना, मला तरी वाटतंय त्याला कुठल्याही मोटिवेशनची गरज पडत नाही. त्याच्या जीवनामध्ये लागलेली भूक, नसलेला पैसा, मिळालेली वागणूक जी शिकून जाते ना, ते ह्या जगातली कुठलीच डिग्री शिकू शकत नाही. कुठलीच डिग्री शिकू शकत नाही. भरपूर मोठे व्हा, अवघं जग जिंका,
पण ज्याने आम्हाला आधार दिलाय, ज्या वृक्षाने आम्हाला सावली दिली, ज्या आईबापाने आम्हाला जन्म दिलाय ना, त्याला आयुष्यात कधीच विसरू नका. जमा करून ठेवायचा असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा. तळतळाट नाही. स्वतःच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्यामध्ये गरीबाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कारण धन संपत्ती बरोबर नेता येत नाही आणि तो तळतळाट मात्र आम्हाला सुखाना जगू देत नाही. लक्षात ठेवा. जीवनामध्ये माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे महाराज. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची स्तुती तो परमेश्वर करत असतो. एवढं लक्षात ठेवा. चांगले कर्म करणारा माणूस जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याप्रमाणे असतो. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला ना, बुडत नाही, उलट तरुण जात असतो. जीवनामध्ये सगळं काही हरलात तरी चालेल, पण माणसाने हिंमत कधीच हरली नाही पाहिजे. कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. आम्ही म्हणत असतो आयुष्य आयुष्य आयुष्य. काय हो आयुष्य काय? एखाद्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय. ज्याला दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी ज्याची चूल पेटत नाही, त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी ज्याच्या लेकरांना भाकर मिळत नाही, त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्या लेकरांना भाकर मिळत नाही, अन्न मिळत नाही, त्याला विचारा. कारण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःचा श्वास भुग्यात भरून जो विकतोय भुगेवाला, त्याला विचारा आयुष्य काय असतं. गारीगारचा डबा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सायकलच्या कॅरियरला अटकून हिंडणारा तो गारीगारवाला, गरीबाचं लेकरू, त्याला विचारा आयुष्याची कसरत काय. आयुष्य कसं जगावं लागतं. शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ज्याच्यामध्ये असते ना, तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वतःला घडवण्याकरता आपला वेळ खर्च करा, म्हणजे आम्हाला दुसऱ्यांना दोष द्यायला आयुष्यामध्ये वेळच मिळणार नाही. बिझी राहा. कारण ज्याच्याकडे रिकामा वेळ असतो ना, तो दुसऱ्याची निंदा करत असतो. आपण मोकळे राहू नका, काहीतरी कामात राहा, म्हणजे इतरांना आम्हाला दोष द्यायला आमच्या आयुष्यामध्ये वेळच मिळणार नाही. जीवनामध्ये माणसाच्या विचाराचं स्टँड महत्वाचं आहे. विचार चांगले असले पाहिजे. विचाराचं स्टँड महत्वाचं आहे. संगत कोणाची असू बिघडत नाही माणूस, पण विचार जर चांगले असेल ना, कधीच माणूस बिघडणार नाही. रामायणामधली 2 पार्ट अशी होती, एक बिभीषण, दुसरी कैकेयी. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा बिभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहून सुद्धा कैकेयी सुधारली नाही. सुधारणे आणि बिघडणे विचारावरती अवलंबून असतं, परिस्थितीवरती नाही. विचाराची दिशा बदला तशा ऑटोमॅटिक जीवनामध्ये बदलणार आहे. म्हणून जीवनामध्ये आमच्या मुलांना काय विचार दिले पाहिजे, आम्ही कोणते धडे दिले पाहिजे, कोणते संस्कार आमच्या मुलांना दिले पाहिजे. धन दौलत देऊ नका आमच्या मुलांना, सांगा त्याच्या हातामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी द्या, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा द्या. हे जर आमच्या मुलांच्या हातामध्ये दिलं ना, आम्हाला दुसरं काही देण्याची आमच्या आयुष्यामध्ये गरज राहणार नाही, काहीच देण्याची गरज पडणार नाही. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आमच्या मुलांना कोणते संस्कार दिले पाहिजे, कोणते विचार आम्ही दिले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मी तर म्हणून आजच्या पिढीला हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमचा धर्म काय असतो हे आम्ही सांगितलं पाहिजे. आमच्या धर्माचं शिक्षण आमच्या मुलांना आम्ही दिलं पाहिजे. आज काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळामध्ये फक्त त्या पुस्तकांमध्ये धड्यांमध्ये होते, त्यावेळेस कळायचे. पण आज आमच्या मुलांना फोटोमध्ये दाखवावं लागतं, हे छत्रपती शिवाजी महाराज, हे धर्मवीर संभाजी महाराज. आज आमच्या शोकांतिक आहे. आज आमच्या मुलांना सांगावं लागतं सनातन हिंदू धर्म काय, हेच आमच्या लोकांना कळत नाही. म्हणून आमच्या धर्माचं शिक्षण आम्ही दिलं पाहिजे. आमचा धर्म काय असतो तो जोपासला पाहिजे. आज आम्ही आमचा धर्म जर जोपासला नाही तर आज काही दिवसांना आम्हाला ह्या देशात राहण्याची परिस्थिती बिकट होईल. म्हणून भगवंताची भक्ती बरोबर आम्ही आमचा धर्म जोपासला पाहिजे. आमच्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे, चांगले विचार दिले पाहिजे. आज आम्ही आमच्या मुलांना जर चांगले विचार दिले तर आमची पुढची पिढी धोक्यात राहा, आम्ही धोक्यात येऊ ना. आम्हाला आमचा कोण सांभाळ करणार आहे. म्हणून ती गोनाई नामदेव महाराजांचं ते भगवंताने नैवेद्य खाल्ला, गोनाईला वाटत होतं आयुष्यभर आम्ही परमार्थ करतो, पण नामा बिघडलाय. त्यांना नैवेद्य खाऊन घातला, तो म्हणतो देवानी नैवेद्य खाल्लाय. संध्याकाळी दामू शेट्टी घरी आले आणि घरी आल्याबरोबर गोनाई चिंता करायला लागली. म्हणले अहो आपण आयुष्यभर परमार्थ करतोय, पण आज नामदेवाजवळ नैवेद्य दिला
नैवेद्य मला वाटतं त्यानेच खाल्ला असेल आणि तो म्हणतो देवानी खाल्ला. देव कुठं नैवेद्य खात असतो का? पण दामू शेट्टी हुशार होती, म्हणले अगं आज आपण त्याची परीक्षा घेऊ, त्याला विचार. नामदेव महाराज म्हणजे नाही आई ग, देवाने नैवेद्य माझ्या समोर खाल्लाय, माझ्या समोर देवाने नैवेद्य खाल्ला. आईला काळजी वाटायला लागली आणि शेवटी दामू शेट्टी म्हणले आज पुन्हा त्याच्या हातामध्ये नैवेद्य दे, आपण आपल्या डोळ्यानं बघू म्हणले. आणि नामदेव महाराजांच्या हातामध्ये नैवेद्य दिला. नामदेव महाराजांनी तो नैवेद्य घेतला, पाणी बरोबर घेतलं, भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये गेले आणि भगवंताच्या समोर नैवेद्य नामदेव महाराजांनी ठेवला. आणि ठेवल्याबरोबर नामदेव महाराज देवाला म्हणायला लागले, देवा मला खेळायला जायचं, देवा कर लवकर भोजन. देवा पाठीमागून दामू शेट्टी आणि दोघंही पती पत्नी आपल्या मुलाची कर्तबगारी बघायला आले. नक्की मुलगा नैवेद्य खातो का भगवंत खातोय? मंदिराच्या खिडकीमधून दोघंही बघत होते. भगवंताच्या लक्षात आलं बाहेर दामू शेट्टी दोघं पती पत्नी उभे आहेत. नामदेव नैवेद्य घेऊन आला. देवाला अशी पंचायत पडली आता नैवेद्य खावा का नाही खावा. नामदेव महाराज म्हणतात देवा मला जायचंय देवा खेळायला, मुलं वाट बघताय, देवा आवर. नामदेव महाराज पुन्हा देवावरती रागावले, देवा नाही खाल्ल्या तर तुझ्या चरणावरती माझं मस्तक आपटून घे. शेवटी भगवंताला विलाज नव्हता, भगवंत सिंहासनावरून खाली उतरले. तो नैवेद्य घेतला, खायला सुरुवात केली. दामू शेट्टी आमची गोनाई सगळं खिडकीतून बघत होते आणि बघत असताना ते घाई समोर मंदिरामध्ये आल्याबरोबर भगवंताकडे पाहून डोळ्यात पाणी आला दामू शेट्टीच्या. देवा हे भगवंता माझ्या नामावरती मी विनाकारण शंका घेतली. आम्ही त्या गोनाईना दामू शेट्टीने त्या नामदेव महाराजांना कवटाळायला लागले. आमचा मुलगा तर आमच्याही पुढचा निघाला आहे. आणि भगवंताकडे बघून दामू शेट्टी म्हणत होते, देवा 12 वर्ष तुझला उपवाशी ठेविले, आज जेविले नामदेवी. देवा 12 वर्ष तुला उपवाशी ठेवलं, तू कधीच नैवेद्य खाल्ला नाही आमच्या हातचा, म्हणजे तू इतक्या दिवस उपवाशीच राहिला. देवा आज माझ्या नामदेव महाराजांनी तुला भोजन दिलंय. 12 वर्ष तुझला उपवासी ठेविले, आज जेविले नामदेवी. मग ते नामदेव महाराज तशापासून भगवंताजवळच असायचे. आणि नामदेव महाराजांना कळलं का 4 भावंड आळंदीमध्ये भिंत चालवली. चमत्कार त्यांचा सगळा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला कळली होती त्यांची ख्याती. आणि नामदेव महाराज देवाला म्हणत होते, देवा हे भगवंता आळंदीमध्ये कुणीतरी 4 भावंड आहे, त्यांचा असा असा प्रताप आहे, पण देवा त्यांच्या भेटीला जाऊ का मी? भगवंताला तेच हवं होतं. भगवंत म्हणले हो नामदेवा त्यांच्या भेटीला जा म्हणले तुम्ही. नामदेव महाराज पंढरपूरवरून आळंदीकडे निघाले. त्या आळंदीमधली सगळी संत मंडळी त्या आळंदीमध्ये आली होती. बरीचशी संत मंडळी, गोरोबा काका, बरेचसे संत मंडळी त्या ठिकाणी, शेणा महाराजांचा उल्लेख येतोय त्याच्यामध्ये. संत मंडळी त्या वाळवंटामध्ये जमा झाली होती इंद्रायणीच्या. नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराजांनी नामदेव महाराजांना बघितलं. संत मंडळी बसलेले. नामदेव महाराज पंढरपूरहून आले ते सगळं संत मंडळींना कळालं. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेम आला घरा, केली प्रदक्षिणा वंदिले चरण, आला अभिमान नामयाशी. निवृत्तीनाथ महाराज उठले, नामदेव महाराजांच्या चरणावरती दर्शन घेतलं. पण नामदेव महाराज त्यांच्या एकाच्याही चरणावरती नतमस्तक झाले नाही. नामदेव महाराजांना थोडा अहंकार झाला, मी जगाच्या मालकाजवळ राहतोय, भगवंताजवळ राहतोय, मला काय कोणाच्या दर्शन घेण्याची गरज आहे, असा अहंकार झाला. ते मुक्ताई सगळं बघत होती नामदेव महाराजांकडं, पार पायापासून तर शेंडीपर्यंत मुक्ताई होती, ती आदिशक्ती. कारण मुक्ताईचं कार्यच ते होतं. का नामदेव महाराजांकडे माझ्या मुक्ताईनं बघितलं, योगीराज चांगदेव महाराजांचा गर्व सुद्धा मुक्ताईनं हरण केला होता. तसं नामदेव महाराजांकडे बघितलं, मुक्ताईच्या लक्षात आलं का नामदेव महाराजांना सुद्धा गर्व झालाय. सगळे संत मंडळींनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं, पण नामदेव महाराज कोणाच्याही चरणावरती नतमस्तक झाले नाही. आणि मुक्ताईच्या लक्षात आल्याबरोबर मुक्ताईनं विचार केला. मुक्ताई म्हटली गोरोबा काकांना, गोरोबा काका एक काम करा म्हटले, हे सगळे संत मंडळी बसले ना, हे संत मंडळी पक्के का कच्चे शोधू म्हणले आपण. पक्के का कच्चे शोधू असं म्हटल्याबरोबर गोरोबा काकांना सांगितलं, ते धापटणं आला म्हटलं, ते मडके बनवायचं धापटणं असतं ना कुंभाराचं. गोरोबा काका कुंभार समाजामध्ये जन्माला आले होते, त्यांचं चरित्र आपण नंतर बघू. थापटणं आला म्हणजे प्रत्येक संतांच्या मस्तकावरती हाणून पहा कच्चा आहे का पक्का आहे.
आणि गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि प्रत्येक संतांच्या मस्तकामध्ये हाणायला लागले. हे नामदेव महाराजांनी बघितलं. नामदेव महाराजांनी बघितल्याबरोबर नामदेव महाराजांनी विचार केला, अरे म्हटले एवढं मोठं थापटणं डोक्यात आणतो, एक डोक्यात बसल्याबरोबर मरण ना, काय खरंय म्हणलं या संत मंडळीचं. आणि नामदेव महाराज तिथून पळत सुटले. जे पळ काढला नामदेव महाराजांनी पुन्हा पंढरपुरामध्ये येऊन उपस्थित झाले. भगवंताजवळ आले आणि भगवंताला म्हणत होते, देवा अरे काय तुझी संत मंडळी, मुक्ताईने तिथे माझविली कळी, ही संत मंडळी कपटी तुझी देवा, ही सगळी संत मंडळी कपटी, काही कामाची नाही देवा. तू सांगत होता देवा असे माझे संत तसे माझे संत, तेव्हा काहीतरी पूर्वजन्मीचं माझं पुण्य तुझ्या चरणाजवळ आहे म्हणून देवा मी आज वाचलो, नाही तर मी तिकडच मेलो असतो. नामदेव महाराज देवाला सांगायला लागले. भगवंत हसायला लागले. भगवंत म्हणले, नामदेवा खरंच तू कच्चा आहे गाड्या, अरे तुला संत मंडळी ओळखूच येत नाही, असा कसा नामा तू. भगवंत म्हणत होते, नामदेवा तू माझ्या जवळ राहिला पण तुला संत मंडळी ओळखता आले नाही, मी सुद्धा तुला ओळखलो नाही, म्हणजे मला सुद्धा तुला ओळखता आलं नाही. नामदेव महाराज म्हणतो, नाही देवा मी तुला ओळखतो ना देवा, देवा तुम्हाला रोमा रोमात मी ओळखतो देवा, तुमच्यापाशी माझं आयुष्य गेलं देवा. भगवंताने विचार केला नामदेव महाराजांची आपण परीक्षा घेऊ म्हटली. भगवंतानी काय केलं बरं का, रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं आपण एक घिसट्याचं वेश धारण करायचं म्हणजे. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती घिसाडी आणि घिसटणीचं रूप भगवंतानी धारण केलं. आणि भगवंत म्हणले घिसाड्याचं रूप धारण केलं. भगवंत सांगत होते, मी तुला सांगन स्वयंपाक बनव. तू म्हणायचं स्वयंपाकाला काय करू मी. नामदेव महाराज सकाळी सकाळी तिथं गंगेवरती स्नान करता आले होते चंद्रभागेवरती. आल्याबरोबर दोघांचं सुरू झालं. घिसाड्याचं रूप भगवंतानी धारण केलं, घिसटणीचं रूप आई साहेबांनी धारण केलं. आणि भगवंत म्हणत होते, अरे स्वयंपाक बनव. रुक्मिणी आई साहेब म्हणत होत्या, काय स्वयंपाक करू. समोर ते गाढव चिरतं का म्हणले, सरताय का, त्या गाढवाला का आपण शिजव म्हणले त्याचं मटण. ते गाढव कापलं रुक्मिणी आई साहेबांना त्या हंडीमध्ये टाकलं. रुक्मिणी आई साहेब म्हणतो त्या घिसटण्याच्या रूपामध्ये, देवा अजून ते भरलं नाही ना. पुन्हा सांगितलं, समोर एक कुत्रा दिसतंय का, ते का आपण त्या हंडीत टाक. तेही टाकलं रुक्मिणी आई साहेबांनी. पुन्हा रुक्मिणी आई साहेब म्हणे, तो हंडा भरला नाही अजून. म्हणे तो समोर मुलगा दिसतो का, नामदेव महाराज होते समोर, त्या मुलालाच पकड म्हणे, त्याला कापून त्या हंडीत टाक. असं म्हणल्यावर नामदेव महाराजांनी धूम टोकली. नामदेव महाराज पळतच सुटले भगवंताकडे. कुठं जाणार, भगवंताच्या मंदिरामध्येच पळले. गाभाऱ्यामध्ये नामदेव महाराज गेले आणि गेल्याबरोबर नामदेव महाराजांच्या समोर ते घिसटण्याचं रूप होतं का भगवंतानी, तसंच मूर्ती स्वरूप भगवंत पुढे प्रगट झाले. आणि मग नामदेव महाराज बघायला लागले, अरे देवा तू. मग भगवंत म्हटले, नामा तू मला ओळखलंच नाही रे. तू म्हणतो ना मी तुला रोमा रोमात ओळखतोय, कुठं ओळखलं, घिसटण्याच्या रूपामध्ये सुद्धा तू मला ओळखलं नाही नामा. आणि मग भगवंत नामदेव महाराजांना म्हणत होते, नामा तुला आता गुरु करण्याची गरज आहे. म्हटली कोरा राहून जमणार नाही, गुरु करावा लागणार आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये गुरु सगळ्यात महत्वाचा आहे. सद्गुरु जीवनामध्ये असेल तरच आपला मार्ग आपल्याला चांगला मिळत असतो, नाही तर माणूस आयुष्यभर कोरा असतो. जीवनामध्ये सद्गुरु गुरु माणसांनी केलाच पाहिजे. मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. 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 मुझे दास बना कर रख लेना भगवान तू अपने चरणों में. मुझे दास बना के रख लेना भगवान तू अपने चरणों में.
माऊलांना सुद्धा नामदेव महाराजांना गुरु करायला सांगितलं हो. आमच्या जीवनामध्ये आम्ही गुरु केला पाहिजेत ना. नामदेव महाराजांना भगवान परमात्मा म्हटले, पांडुरंग परमात्मा नामा आता तुला गुरु करावा लागेल. नामदेव महाराजांनी गुरु कोणला केलाय? विसोबा खेचर. कारण ज्या विसोबा खेचराने माझ्या मुक्ताईचं जे मांड्या भाजण्याचं खापर फोडून टाकलं होतंय, माऊली ज्ञानोबारायनं पंचाग्नी प्रज्वलित केलताय आणि मुक्ताईच्या चरणावरती त्यावेळेस जे नतमस्तक झाले होते ते विसोबा खेचर आणि माऊलाई माझ्या मुक्ताईना त्यांना शिष्य बनवलं होतं. म्हणजे मुक्ताई त्या विसोबा खेचरांची गुरु झाली आणि ते विसोबा खेचर औंढा नागनाथ या ठिकाणी गेले होते. औंढा नागनाथला विसोबा खेचर होते, वय झालं होतं त्यांचं त्यावेळेस. आणि भगवंताने सांगितलं, जा नामदेव महाराजांना म्हणजे तुम्ही आता औंढा नागनाथला जा, त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे त्यांना गुरु करा म्हटले. ही परंपरा मुक्ताईपासून नामदेव कडायली. हा, कारण नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर आणि विसोबा खेचरांचे गुरु माझी मुक्ताई, अशी परंपरा आहे. आणि मग नामदेव महाराज थेट औंढा नागनाथला गेले. पण तिथं गेल्याबरोबर भगवंताजवळ राहिलेले नामदेव महाराज, सद्गुरू कसला विश्वास त्यांचा. पण औंढा नागनाथला गेल्याबरोबर विसोबा खेचरांचं वय झालं होतं, 110 वर्ष वय झालं. पण त्यांनी असे पाय पसरून बसलेले होते विसोबा खेचर. पण नामदेव महाराजांनी गेल्याबरोबर बघितलं, म्हणले हा महात्मा इथं बसलेला आहे, पाय लांबवलेले, पण त्या पाय त्यांचा पिंडीवरती होता, महादेवाच्या पिंडीवरती पाय होता विसोबा खेचरांचा. नामदेव महाराज गेले गेले म्हणले, काय महात्मा आहे, मला भगवंताने इथं पाठवलं, हा महादेवाच्या डोक्यावरती पाय ठेवून बसलेला महात्मा आहे, कसला म्हणे हा गुरु करायचा म्हटले मी का? पांडुरंग परमात्मा काही सांगतात, कोणला गुरु करा सांगतात, हा गुरु तर महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवलेला बसलेला आहे म्हणले, असं कुठं गुरु असतो का म्हणले. असं म्हटल्याबरोबर नामदेव महाराज विसोबा खेचरांजवळ गेले, म्हणले का हो तुम्हाला समजतं का म्हणले, काय तुम्ही महादेवाच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि इथं बसलात, कळतंय का काही तुम्हाला, देवाच्या डोक्यावरती पाय ठेवत असतात का? विसोबा खेचर म्हणले, अरे माझं वय झाले, माझे पाय मला उचलत नाही, एक पाय माझा उचलून बाजूला ठेव, पिंडीवरचा पाय तू उचलून बाजूला ठेव, तुला वाटतं ना देवाच्या डोक्यावरती पाय ठेवलाय. मग नामदेव महाराज देवाच्या डोक्यावरती कुठं पाय ठेवत असतात का? नामदेव महाराज गेले, विसोबा खेचरांचा पाय धरला आणि दुसरीकडे असा फिरून ठेवल्याबरोबर तिथं पुन्हा पिंड तयार झाली. खालून महादेवची जिथं पाय ठेवील का विसोबा खेचरांचा, तिथं महादेवची पिंड तयार व्हायची. नामदेव महाराजांनी पुन्हा ते विसोबा खेचरांचे पाय उचलले, पुन्हा असं फिरवलं, इकडून ठेवल्याबरोबर तिथं महादेवची पिंड तयार झाली. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं विसोबा खेचरांचा अधिकार किती मोठा आहे. आणि मग नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांच्या चरणावरती नतमस्तक झाले, आपलं मस्तक ठेवल्याबरोबर त्यांना अनुग्रह माझ्या विसोबा खेचरांनी दिलाय. मग त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी त्यांना गुरु करून घेतलंय. आणि नामदेव महाराज मग गुरु झाल्यावर नामदेव महाराजांमध्ये ज्ञान उत्पन्न झालं होतं, भगवंताला ओळखण्याची ताकद तयार झाली होती. आणि तिथून पुन्हा नामदेव महाराज पंढरपुराकडे निघाले. पण येत असताना बार्शी या ठिकाणी मुक्काम केला. आणि मुक्काम केल्याबरोबर नामदेव महाराज सकाळी भोजन करून निघणार. सकाळी नामदेव महाराज भोजन करायला बसले. भोजन करायला बसल्याबरोबर एक काळ्या रंगाचं कुत्र पळत आलं. त्याने काय केलं, नामदेव महाराजांचं ताटामधली पोळीच उचलली आणि ते पळायला लागलं पोळी घेऊन. आणि नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेतली आणि त्याच्या मागे पळत सुटले. म्हटले कुरडी पोळी खाऊ नको, तोटरा बसेल. ही त्याच्यावर तूप घेऊन नामदेव महाराज त्या कुत्र्या मागे पळतायत. आणि मग पुढं ते कुत्रं पळतं, पाठीमागं नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळतात. आणि त्या कुत्र्याच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्माच होते, भगवंत प्रगट झाले. म्हणले नामा तू आता मला ओळखलंय. नामदेव महाराजांनी अगोदरच ओळखलं होतं, कुत्र्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा आले, पोळी घेऊन पळाले, म्हणून नामदेव महाराज तुपाची वाटी मागे घेऊन पळत होते. आणि मग नामदेव महाराज पंढरपुरामध्ये गेले. त्यांना गुरूंचा साक्षात्कार झाला, गुरूंचा अनुग्रह मिळाला भगवंताच्या म्हणण्यानुसार. इकडं आपल्याला आता म्हणजे जनाबाईचं चरित्र बघायचंय, कारण ह्या माऊली ज्ञानोबाराच्या चरित्रामध्ये जनाबाईचं सुद्धा काही त्याच्यामध्ये काळ आलेला आहे. कारण जनाबाई म्हणजे गंगाखेड या ठिकाणी जनाबाईचा जन्म झालाय. पण लहानपणापासूनच त्या भगवंताची ओढ आमच्या जनाबाईला होती, पांडुरंग परमात्म्याची ओढ लागलेली होती. मुखाने किती नामस्मरण घेऊ आणि किती नाही असं आमच्या जनाबाईला व्हायचं. पण योगायोग
आयुष्याच्या कोणाचा भरोसा नसतो. आमच्या जनाबाईची आई वारली, आई वारून 5 वर्ष झाली, जनाबाई 10 वर्षाची होती. म्हणजे जनाबाई 5 वर्षाची असतानाच आई वारली होती. पण त्या पांडुरंग परमात्म्याचं वेड आमच्या जनाबाईला लागलं. मराठवाड्यामध्ये गंगाखेड माहिती तुम्हाला, त्या गंगाखेडचं जन्मही आमच्या जनाबाईचा. पण पंढरीची वारी जवळ आली, सगळ्या दिंड्या पंढरपूरला निघाल्या आणि दिंड्या पंढरपूरला निघाल्याबरोबर दरवाज्यामध्ये आमची जनाबाई उभी आहे. बापाला म्हणती, बाबा हे लोक कुठं निघाले? बाप म्हणत होता, पुरी हे सगळे पंढरपूरला चालले का जना? असं म्हटल्याबरोबर जनाबाई म्हटली, बाबा मला सुद्धा पंढरपूरला जायचंय हो, पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचंय, माझ्या पांडुरंगाचं मला दर्शन घ्यायचंय, चला ना तुम्ही माझ्या बरोबर. बापांनी जनाबाईला बरोबर घेतलं, वळकुटी घेतली आणि दोघंही त्या पंढरीच्या दिंडीमध्ये त्या पांडुरंगाचं भजन गात गात त्या पंढरपुराकडे निघाले. देव दिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्ता पाई, सुखालाही आला हो, सुखालाही आला हो, आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा चालला नामाचा चालला नामाचा अवघे गरजे पंढरपूर, चालला सद्गुरूंचा विषय निघाला आणि आमचे गणेश बाबा आज उपस्थित झाले. आज योगच म्हणावं लागेल, कारण गणेश जयंतीच्या निमित्ताने ही कथा चालू आहे. गेली 2 दिवस गणेश महाराज मोरे यांच्या गणपतीच्या रूपामध्ये उपस्थित होते, दोन्ही दिवसभर. आणि आज स्वतः गुरुवर्य गणेश बाबा गणपती बाप्पाच्या रूपामध्ये उपस्थित झाले. बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा, आपलं भाग्य म्हणावं लागेल. सद्गुरूंचा विषय निघाला आणि आज बाबा उपस्थित झाले. ज्यांनी कोणी सद्गुरू केलेले नसेल ना, त्यांनी जरूर सद्गुरू करून घ्या, इथं आलेले. म्हणून बाबांना आता मी विनंती करतो, असं ना छोट्याशा सत्काराचा बाबांनी स्वीकार करावा. आमचे गुरु बिन कौन बतावे, 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 गुरु बिन कौन बतावे. हो बड़ा बिकट है ये यम का, बड़ा बिकट है ये यम का, बड़ा बिकट है ये यम का, बड़ा बिकट है ये यम का. गुरु बिन कौन बतावे बात, 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 गुरु बिन कौन
जनाबाई पंढरपूरला आपल्या वडिलांबरोबर निघाले, ओळखुटी बरोबर घेतली, मजल दरमजल करीत त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये पंढरपूरला गेले. आणि माझ्या जनाबाईंना पांडुरंग परमात्म्याचं बारीनं दर्शन घेतलंय आणि जगाच्या मालकाला बघितलं. माझ्या जनाबाईंना भगवंताचं गोजीरवाने रूप जनाबाईंना बघितलं, त्या भगवान परमात्म्याला बघितलं आणि बघितल्याबरोबर जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं. हृदय बंदी खाना दरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधुनिया दोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. हो दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, 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 आत विठ्ठल कोटीला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोटीला. हो दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. ते जगाच्या मालकाला माझ्या जनाबाईनं हृदयामध्ये साठवलं आणि साठवल्याबरोबर जनाबाई बापाला म्हणू लागली, बाबा मला घरी नाही यायचं आता. बाप म्हणे, का बरं, कशी राहणार एकटी इथं पुरी तू? जनाबाई सांगत होती, बाबा नाही, मला जगाच्या मालकाजवळच राहायचं, पांडुरंग परमात्म्याजवळ राहायचं, मला बाबा घरी नाही यायचं. शेवटी बाप म्हणला, पुरी एकटी कशी राहणार? जनाबाई म्हणली, नाही, मला पांडुरंग परमात्म्याजवळ राहायचंय बाबा. शेवटी बापाने जाता जाता एक बरं केलं, आमच्या जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि बाप गावी निघून गेलाय. नामदेव महाराजांचं भजन चालू होतं मंदिरामध्ये, भजनामध्ये ते भान नामदेव महाराज विसरून गेले होते, पण हातात भजन झाल्यावरती कुणीतरी छोटीशी मुलगी आहे आमच्या नामदेव महाराजांनी बघितल्यावर म्हटले, पुरी तुझं नाव काय? ती छोटीशी जनाबाई म्हणली, माझं नाव जना आहे. आणि संपूर्ण हकीकत जनाबाईंना नामदेव महाराजांना सांगितली आणि नामदेव महाराज म्हणले, पुरी एकटी कशी मंदिरामध्ये राहणार तू? आणि नामदेव महाराज त्या जनाबाईला आपल्या घरी घेऊन गेले. 10 वर्षाची छोटी मुलगी, पण नामदेव महाराजांचं 14 माणसाचं कुटुंब. गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना मदन बापले का, दामाना मदन बापले का, हो दामाना मदन बापले का, दामना मदन बापले का, दामना मदन बापले का. बाई तिनी लेकी अबुबाई बहिणी मेरी पिसी गणी ना दामा नाम जाना बापले. 14 माणसाचं माझ्या नामदेव महाराजांचं कुटुंब आहे. आणि जनाबाई रात्री गेली, भोजन केलं, मुक्काम तिथं केला, सकाळी मंदिराकडे निघणार तेवढ्यात घरातून आवाज आला नामदेव महाराजांच्या आईचा, जना अगं दळण दळावं लागेल का, जना धुणं धुवा लागेल. 14 माणसाचं कुटुंब आहे.
दुसऱ्याच्या घरात राहायचं म्हणजे काम करावं लागणार आहे ना. आमच्या जनाबाईला दिवसभर सगळं काम जायचं, दळण दळायचं, धुणं धुवायचं, स्वयंपाक करायचा, काही करू लागायचा, नंतर गौऱ्या वेचायला जायचं. जनाबाईला दिवसभर सगळं काम जायचं, पण मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण अखंड होत आहे, अखंड नामस्मरण होत आहे. कधीही त्या भगवंताला कधीच विसरत नव्हत्या आमच्या जनाबाई. मुखातून सतत भगवंताचं नामस्मरण असायचं. शेवटी असं करता करता दिवसभर काम जायचं, पण मुखात मध्ये नामस्मरण होतंय ना, म्हणून जगाचा मालक आमच्या जनाबाईला दळू लागायला यायचं. म्हणजे ताकद त्या नामस्मरणाची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळी रे विठ्ठला भरी रे, प्रपंच दळण दळी रे विठ्ठला भरी रे. आणि सास पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा. आत्ताच या ठिकाणी गोदावरी धामचे ट्रस्टी असणारे, नेहमी गुरुवारी रामगिरीजी महाराजांच्या सेवेत असणारे, बेटाचं कुठलंही काम असो, निम्म्या रात्री बेटासाठी धावपळ करणारे, महाराजांसाठी धावपळ करणारे असे असते आमचे मित्र सचिन भाऊ जगताप या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याबरोबर मनोज दादा लबडे ना, त्यांच्याबरोबर मनोज भाऊ लबडे, मला वाटतं नगरसेवक होते ते सुद्धा उपस्थित आहे. कारण पुढच्या मार्च महिन्यामध्ये तुमच्या श्रीरामपूरमध्ये आमचे मनोज दादा लबडे त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने 14 मार्च पासून त्यांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. म्हणून ते कथेकरता भेट देण्याकरता, सदिच्छा भेट देण्याकरता आले. तुमच्या वेळेनुसार थांबा, तुम्हाला वाटेल त्यावेळेस जा. म्हणून त्यांच्याकरता आता जोरदार टाळ्या वाजवा आमचे मनोज दादा आणि सचिन भाऊ करता. आणि माझी जनाबाई भगवंताच्या भक्तीमध्ये रत असायची काही, आणि भगवान परमात्मा दळण दळण्याकरता जनाबाईचं यायची. कारण त्या जनाबाईचा परमार्थ होता, वृत्तीचा परमार्थ होता, कृतीचा नाही. अंतकरणामध्ये त्या भगवंताविषयी वृत्ती होती, तो परमार्थ आमच्या जनाबाईचा होता. त्या भगवंताला हृदयामध्ये साठवलं होतं. जगाच्या मालकाला सतत आमची जनाबाई आठवत असायची. म्हणून जगाच्या मालकाने यावा, दळण दळू लागावा, नवे नवे जगाचा मालक गौऱ्या वेचू लागायचा. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू, फक्त त्याचं चिंतन करा. सकाळी उठल्यावरती आपल्याला किती घाया असू द्या ना, किती धावपळ असू द्या ना, 2 मिनिटं आपल्या घरातील देवघरासमोर जगाच्या मालकाला हात जोडा. देवाला म्हणा, देवा मी बाहेर चाललो रे, तूही माझ्या बरोबर चाल ना. अहो घरी येऊपर्यंत तो जगाचा मालक तुमची वाट बघत राहिली, लक्षात ठेवा. फक्त त्याला अंतकरणामध्ये आठवा, हृदयामध्ये साठवा एकदा सकाळी. आणि भगवंताला जर आम्ही सकाळी आठवलं, हृदयामध्ये साठवलं, दिवसभर आम्ही एक सुद्धा वाईट काम आमच्या जीवनामध्ये करू शकत नाही. म्हणून सकाळी सकाळी भगवंताला आठवा. आमची जनाबाई भगवंताला अखंड नामस्मरण चालू असायचं. भगवान परमात्मा गौऱ्या वेचू लागायचे नाही. आमच्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. ही जनाबाईची ताकद होती. एकदा वाळवंटामध्ये जनाबाई गौऱ्या वेचण्याकरता गेली, आणि गौऱ्या वेचत असताना, गौऱ्या वेचण्या असताना काही महिलांनी आमच्या जनाबाईच्या गौऱ्या चोरून घेतल्या. ती छोटीशी 10 वर्षाची जना रडायला लागली. कबीरदासजी महाराज त्या वाळवंटामध्ये आले होते, आणि कबीरदासजी महाराजांनी बघितलं कोणीतरी छोटी मुलगी रडण्याचा आवाज आमच्या कबीरदासजी महाराजांच्या कानावरती पडला. आणि कबीरदासजी महाराज धावतच गेले त्या मुलीकडे. गेल्याबरोबर म्हटले, पुरी काय झालं ग रडायला, का रडती? ती छोटीशी जनाबाई म्हणले, महाराज माझ्या गौऱ्या या बायांनी चोरून घेतले. कबीरदासजी महाराज म्हणले, पुरी असं बोलू नये, तुझं काय नाव लिहिलं का त्या गौऱ्यावरती?
ती जनाबाई म्हणत होती महाराज माझं नाव नाही लिहिलं, पण माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत ना. कबीरदासजी महाराज आश्चर्यचकित झाले, तुझ्या गौऱ्या विठ्ठल? हो माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. कबीरदासजी महाराज म्हणले, ते आश्चर्यचकित झाले. कबीरदासजी महाराजांनी गौरी उचलली कानाला लावली. त्या गौरीतून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कबीरदासजी महाराज आश्चर्यचकित झाले, म्हणले पुरी तुझं नाव काय? ती छोटीशी जनाबाई म्हणली माझं नाव दासी जनी. कबीरदासजी महाराज म्हणले पुरी तू दासी नाहीये, जनी जनी तू सबको कहो तू नामदेव की दासी. ये बंदा कबीरा तुझे कहे तू संतन की काशी. पुरी दासी नाही. म्हणजे आमच्या जनाबाईचा वृत्तीचा पारमार्थ होता, म्हणून आमच्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. किती जनाबाई आहे. म्हणून अंतकरणामध्ये भगवंताविषयी जीवनामध्ये भाव असला पाहिजे. भाव जर अंतकरणामध्ये नसेल आमची भक्ती काही कामाची नाही. रात्रभर आम्ही भजन करतोय, आयुष्यभर परमार्थ करतोय, पण अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना भगवंतापर्यंत ते केलेलं भजन पोहोचत नाहीये. रात्रभर टाळ वाजवा पण अंतकरणामध्ये जर भाव नसेल ना पोहोचत नाही. माऊली ज्ञानोबारायाने एक सुंदर उदाहरण सांगितलंय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात चैत्र महिन्यामध्ये महिला वर्ग काय करतात, मूग हरभरे भिजू घालतात ना खेड्यामध्ये. मूग हरभरे भिजू घालतात, पण पहाटी पाण्यातून ज्यावेळेस ते मूग हरभरे बाहेर काढतात ना त्याच्यातले 10% बहादर कुचरा असतात. रात्रभर पाण्यात राहतो, कुचर असतो. तसा आयुष्यभर परमार्थ करतो, रात्रभर टाळ वाजवितो, दुसऱ्याचे बांध करतो, म्हणजे कुचरच म्हणावं लागेल ना. मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात शुद्ध भावे विना जी भक्ती तेशी दांभिक जाण निश्चिंती. अपक्वची राहे प्राप्ती काकर जात मुगाची म्हटले बरं का महाराज. काकर म्हणजे कुचर. हा असा परमार्थ आहे का? अंतकरणामध्ये भाव जर नसेल तो परमार्थ आमच्या काहीच कामाचा नाही. म्हणून जीवनामध्ये अंतकरणामध्ये भाव लागतो. धन दैवत दौलत आमच्या बरोबर येत नाही, आमच्या बरोबर धन दौलत येत नाहीये. कारण आमाप धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होत नाहीये. माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीच जीवनामध्ये मोठं होऊ नका. चांगले विचार, चांगले संस्कार हेच माणसाला श्रेष्ठ बनवत असतात. आमाप धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होतच नाहीये. पैशाची गरज जर भासली तर ते व्याजाने मिळतात का नाही तुमच्याकडं? पैशाची गरज जर भासली ते व्याजाने मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची व्यवस्था नाही अजून आहे कुठंच नाही. म्हणून आपली नाती, आपला परिवार सांभाळा. हरवला का गुगलवर किती शोधला तर सापडेल का? कारण आज गुगलवर शोधण्याचा जमाना आहे सचिन भाऊ. हरवले तर आम्ही गुगलवर किती शोधले तर सापडणार नाही. आनंदामध्ये परकीय सुद्धा सामील असतात, पण जे दुःखामध्ये जे न बोलावता येतात ना तेच खरे आपले असतात. सुगंध देणारी अगरबत्ती एकदा संपली ना खाली फक्त राख उरत असते, त्या राखीचा पुन्हा कधीही सुगंध येत नाही. तसं ह्या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील. एकदा जीव निघून गेला ना खाली फक्त राख उरते, त्या राखीचा जीवनामध्ये कधीही सुगंध दरवळत नाहीये. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी 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 आएगी. सज धज कर जिस दिन मौत शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत शहजादी आएगी, ना सोना